विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे पाहिले होते गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, त्यावर काही आधारित आपण एक्झाम्पल पाहूयात. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. पहा, कॅश तुम्ही तुमच्या बँकेत डिपॉझिट केली तर रूल्सनुसार डेबिट द रिसिवर यानुसार बँक अकाउंट डेबिट आणि रिअल अकाउंटच्या रूलनुसार तुमची कॅश जी आहे ती रिअल आहे, ती काय होत आहे बिझनेसमधून जात आहे. तर एंट्री काय होत आहे बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. तर बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे आणि कॅश अकाउंट हे तुमचं रिअल अकाउंट आहे. त्याचप्रमाणे एक्झाम्पल नंबर 2 जर आपण पाहिलं तर फर्निचर परचेस ₹5,000 फ्रॉम राम ऑन क्रेडिट. तर यामध्ये म्हणत आहे की फर्निचर परचेस केलं आहे ₹5,000 कोणाकडून, रामकडून, ऑन क्रेडिट मीन्स उधारीवर. तर त्याच्या जर्नल एंट्रीचा विचार केला तर फर्निचर हे रिअल आहे, फर्निचर अकाउंट डेबिट टू राम. राम हा एक पर्सन आहे, तो व्यक्ती आपल्याला उधारीवर फर्निचर देतो आहे म्हणून क्रेडिट द गिवर. तर त्याची एंट्री दिसते आपल्याला फर्निचर अकाउंट डेबिट टू राम अकाउंट क्रेडिट. तर याप्रमाणे इथं एक रिअल अकाउंटमध्ये फर्निचर आलं आणि पर्सनल अकाउंटमध्ये राम आलं. फॉर एक्झाम्पल नंबर आपण जर 3 पाहिलं, पुढचं एक्झाम्पल गुड्स परचेस ₹15,000 फॉर कॅश. वस्तू नगदी म्हणजे रोख खरेदी केल्या. तर परचेस हे अकाउंट आपल्याला माहिती आहे नॉमिनल अकाउंटमध्ये येतं. आपण जर मार्केटला जाऊन वस्तू खरेदी केल्या किंवा दुकानासाठी माल परचेस केला तर हा आपला एक्सपेन्सेस आहे. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. परचेस हा नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि आपली व्यवसायातून कॅश जात आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजेच रिअल अकाउंट. आणि एक्झाम्पल नंबर 4 यातलं गुड्स सोल्ड टू सीता ₹5,000 ऑन क्रेडिट. सीताला तुम्ही ₹5,000 वस्तू उधारीवर विकल्यात. तर सीता नक्कीच पर्सनल अकाउंट आहे, सीता रिसिवर आहे, डेबिट द रिसिवर हा पर्सनल अकाउंटचा रूल आहे. आणि आत्ताच आपण थोड्या वेळा पाहिल्या त्यानुसार सेल्स हा आपला इन्कम आहे. इन्कम हा आपल्याला नॉमिनल अकाउंटमध्ये येतो, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. त्यानुसार इथे एंट्री होत आहे सीताज अकाउंट डेबिट टू सेल्स. ठीक आहे, थँक्यू.